प्लॅटफॉर्म दॅट विल मेक युअर केमिस्ट्री. बघा आज आपण काय बघतोय, हॅलोजन डेरिव्हेटिव्ह मधलं ऑप्टिकल ऍक्टिव्हिटी नावाचा पार्ट. आता ऑप्टिकल ऍक्टिव्हिटी खरं तर तुम्हाला एक नवीन कन्सेप्ट आहे, बरोबर. बघा मी एकदम सिंपल वे मध्ये तुम्हाला सांगते ऑप्टिकल ऍक्टिव्हिटी म्हणजे काय. पण आपला लास्ट पॉईंट कशावरती झालेला आठवतं का तुम्हाला? बॉइलिंग पॉईंट आपण बघितलेलं, म्हणजे फिजिकल प्रॉपर्टीज ऑफ अल्किल हॅलाइड बघितला. त्यात आपण बॉइलिंग पॉईंट शिकलेलो. टेक्स्टबुक मध्ये एक क्वेश्चन आहे, कंपेअर बॉइलिंग पॉइंट्स ऑफ. खाली मी 4 कंपाऊंड दिलेत, याचे तुम्हाला बॉइलिंग पॉईंट कंपेअर करायचे. बघा पहिला आहे CH-Br3 नाव आहे याचं ब्रोमो फॉर्म, CH2Br2 डायब्रोमोमिथेन, CH3Cl क्लोरोमिथेन, CH3Br ब्रोमोमिथेन. आठवते आपण बॉइलिंग पॉइंट बद्दल काय सांगितलेलं? बघा मी इथे लिहिते शॉर्ट मध्ये, बॉइलिंग पॉइंट इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू मॉलिक्युलर मास. जेवढं जास्त मॉलिक्युलर मास तेवढा जास्त बॉइलिंग पॉइंट, आणि इज इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू ब्रांचिंग. जेवढी जास्त ब्रांचिंग तेवढा कमी बॉइलिंग पॉइंट, बरोबर आहे. आता ब्रांचिंगचा काही संबंधच आहे, कारण सगळे कसे आहेत, कंटेनिंग वन कार्बन ॲटम. बघा कोणते कोणते हॅलोजन लागलेत, तर कंपाऊंड 1 मध्ये ब्रोमीन लागलाय, कंपाऊंड 2 मध्ये पण ब्रोमीन आहे, कंपाऊंड 3 मध्ये क्लोरीन आहे, आणि कंपाऊंड 4 मध्ये परत ब्रोमीन आहे. आणि आपण बघितलेलं कंपाऊंड्स कंटेनिंग आयोडीनचा बॉइलिंग पॉइंट जास्त आहे कोणापेक्षा? कंपाऊंड्स कंटेनिंग ब्रोमीन पेक्षा. आणखी नंतर कोण? कंपाऊंड्स कंटेनिंग क्लोरीन अँड कंपाऊंड्स कंटेनिंग फ्लोरीन. कारण आयोडीनचं मॉलिक्युलर मास सगळ्यात जास्त, मॉलिक्युलर मास ऑफ आयोडीन सगळ्यात जास्त आहे. त्यामुळे असे कंपाऊंड की ज्यांच्यामध्ये आयोडीन आहे त्यांचा बॉइलिंग पॉइंट सगळ्यात जास्त असणार. आयोडीन तर नाहीये पण ब्रोमीन आणि क्लोरीन आहे. बघा ब्रोमीन क्लोरीन, सो सगळ्यात जास्त कोणाचं असणार आहे? कंपाऊंड्स कंटेनिंग ब्रोमीन. ते सुद्धा आपल्याकडे 3 आहेत. बघा कंपाऊंड 1 मध्ये आपल्याकडे 3 ब्रोमीन आहे, कंपाऊंड 2 मध्ये 2 ब्रोमीन आहे, आणि कंपाऊंड 4 मध्ये 1 ब्रोमीन आहे. सो ऑफकोर्स सगळ्यात जास्त बॉइलिंग पॉइंट कोणाचा असणार? कंपाऊंड्स कंटेनिंग 3 ब्रोमीन, जास्त मॉलिक्युलर मास. त्याच्यानंतर कंपाऊंड कंटेनिंग 2 ब्रोमीन, आणि त्याच्यानंतर कंपाऊंड कंटेनिंग 1 ब्रोमीन. सो ही झाली पहिल्या तिघांची ट्रेंड. राहिलं कोण? CH3Cl. बघा क्लोरीनचा तसंही मास ब्रोमीन पेक्षा कमी आहे, सो लास्टला कोण येईल तुमचा? CH3Cl. ही झाली तुमची बॉइलिंग पॉइंटची ट्रेंड. असा हा बॉइलिंग पॉइंट आपण कम्पेअर केला. लक्षात आलं? ओके. सेकंड क्वेश्चन बघा मी काय लिहिलंय, त्याआधी मी बोर्ड रफ करते. सेकंड क्वेश्चन बघा, व्हॉट इज रिलेशनशिप बिटवीन 2 कंपाऊंड्स हॅव्हिंग सेम मॉलिक्युलर फॉर्म्युला. तुम्हाला माहिती आहे आयसोमर्स म्हणतो आपण 2 कंपाऊंड्स हॅव्हिंग सेम मॉलिक्युलर फॉर्म्युला बट डिफरंट स्ट्रक्चरल फॉर्म्युला. मॉलिक्युलर फॉर्म्युला सेम आहे. फॉर एक्झाम्पल काय घ्या, CH3 CH2 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 Cl घेतलं. कोण आहे हा? 1 2 3 4 4 कार्बन म्हणजे रूट वर्ड ब्यूट, बरोबर आहे. ब्युटिल क्लोराइड. कॉमन नेम काय याचं? ब्युटिल क्लोराइड किंवा IUPAC नेम क्लोरोब्युटेन. क्लोरोब्युटेन. बघा मी दुसरा एक स्ट्रक्चर काढते, CH3C CH3 CH3 Cl. याच्यामध्ये पण बघा कार्बन ॲटम किती आहेत? 1 2 3 4 4 कार्बन आहेत. हायड्रोजन किती आहेत? 1 2 3 4 5 6 7 8 9. सो कार्बन आहेत 4, हायड्रोजन आहेत 9, आणि 1 क्लोरीन ॲटम. याचा मॉलिक्युलर फॉर्म्युला काढा. कार्बन आहेत 4, 3 4 5 6 7 8 9. हायड्रोजन किती झाले? 9, आणि 1 क्लोरीन ॲटम. सो C4H9Cl C4H9Cl. मॉलिक्युलर फॉर्म्युला सेम आहे बट स्ट्रक्चरल फॉर्म्युला डिफरेंट है. सो कंपाउंड्स कंटेनिंग सेम मॉलिक्युलर फॉर्म्युला बट डिफरेंट स्ट्रक्चरल फॉर्म्युला आर कॉल्ड एज आयसोमर्स. त्यांना काय म्हणायचं? आयसोमर्स. लक्षात आलं? आता बघा नेक्स्ट क्वेश्चन आहे, व्हॉट इज मीन बाय स्टिरिओ आयसोमेरिझम. खरं तर स्टिरिओ आयसोमेरिझम म्हणजे काय, तर स्टिरिओ आयसोमर्स पण काय आहे? आयसोमर्सच आहे. म्हणजे काय बघा, याच्यात मध्ये पण कंपाउंड्स कंटेनिंग सेम मॉलिक्युलर फॉर्म्युला, बट काय वेगळं असतं? डिफरंट स्पेशियल
arrangement of atoms. कंपाउंड्स कंटेनिंग सेम मॉलिक्युलर फॉर्म्युला आहे, इथंही मॉलिक्युलर फॉर्म्युला सेम असणार आहे, बट डिफरंट स्पेशल अरेंजमेंट ऑफ ॲटम्स. स्पेस मध्ये जी आपण ॲटम्स अरेंज करणार आहेत ते कसे असणार आहेत, तिथे वेगळे असणार आहेत. सेम मॉलिक्युलर फॉर्म्युला बट डिफरंट स्पेशल अरेंजमेंट आर कॉल्ड स्टीरियो आयसोमर्स. स्टीरियो आयसोमर्स. आणि या फेनोमेनाला काय म्हणायचं, या प्रोसेसला काय म्हणायचं, द फेनोमेना ऑफ कंपाउंड्स कंटेनिंग सेम मॉलिक्युलर फॉर्म्युला बट डिफरंट स्पेशल अरेंजमेंट ऑफ ॲटम्स. स्पेशल म्हणजे काय, स्पेस मधली अरेंजमेंट आर कॉल्ड एज स्टीरियो आयसोमर्स. यांना काय म्हणायचं, स्टीरियो आयसोमर्स. बघा स्टीरियो आयसोमर्सचाच पार्ट आहे हा. सो स्टीरियो आयसोमर इथं जरी नसेल समजलं तरी आपण या लेक्चरच्या एंड पर्यंत हा पॉइंट तुमचा क्लिअर करूया. कन्सिडर करा एक एक्झाम्पल 2-chloro-butane. 2-chloro-butane. स्ट्रक्चर काढता येईल तुम्हाला. ब्युटेन म्हणजे किती कार्बन, 4 कार्बन. चला काढा. नंबरिंग इकडून देते मी 1 2 3 4. सेकंडला कोण काढायचं, क्लोरो म्हणजे सेकंड नंबरला क्लोरीन लावला. आता हायड्रोजन बॅलन्स करून घ्या. CH3 CH2 नाही CH येणार, इकडे CH2 आणि इकडे CH3. प्रत्येक कार्बन 4च बॉन्ड बनवू शकतो कारण कार्बनची व्हॅलेन्सी किती असते, कार्बनची व्हॅलेन्सी असते 4. सो कार्बन 4च बॉन्ड बनवू शकतो जास्तीत जास्त. आता मी तुम्हाला एक क्वेश्चन देते, यातला प्रत्येक कार्बन घ्यायचा आणि त्याचे 4 बॉन्ड कोणते कोणते ते ओळखायचे तुम्ही. चला स्टार्ट करूया. कार्बन नंबर 1, कार्बन 1 कुठले कुठले बॉन्ड बनवलेत बघा. सेपरेट काढते मी इथे कार्बनला. त्या फर्स्ट नंबरचा कार्बन, इकडे काहीतरी बल्की ग्रुप लागलाय. काय लागले इकडे, CH2 CH2 CH3, इथे CH2 नाही CH आहे खाली क्लोरीन. हा एक मोठा बल्की ग्रुप लागलाय एक साइडला. आणखीन काय लागलंय, बाकी 3 हायड्रोजन लागले. इकडे हायड्रोजन आहे, इकडे पण हायड्रोजन आहे आणि वरती पण हायड्रोजन आहे. पहिल्या कार्बनचे हे झाले त्याचे 4 नेबरिंग सबस्टिट्यूएंट. चला आता कार्बन 2 चं बघूया. कार्बन नंबर 2 कुठे आहे, इथे. तो मी कार्बन 2 दिसतोय. कार्बन 2 बघा कोण लागलं त्याच्यावरती, एका साइडला लागलंय इथिल. मी ET लिहू का, ET ने सुद्धा डिनोट करतो आपण इथिलला. CH3 CH2 2 कार्बन म्हणजे ET इथिल ग्रुप. खाली कोण लागलंय बघा, क्लोरीन. या साइडला कोण लागलाय, एक CH3 ग्रुप म्हणजे कुठला ग्रुप, Me मिथिल ग्रुप. Me मिथिल ग्रुप 2 कार्बन म्हणून इथिल. आणखीन कोण लागलाय, फोर्थ प्रायोरिटी कोण आहे, फोर्थ सबस्टिट्यूएंट कोण आहे त्याचा, हायड्रोजन. तो मी वरती काढते. हे झाले तुमच्या सेकंड कार्बनचे सबस्टिट्यूएंट. कार्बन 3 चे बघा इथे काढू. थर्ड कार्बन कुठे, इथे. चला C लिहिलं. कोण लागलंय एका साइडला त्याला, CH3 म्हणजे कोण, Me मिथिल ग्रुप. इकडे कोण लागलं बघा, हा थर्ड आहे. या साइडला कोण लागलंय, CH3 CH CH3 CH खाली काय काढते Cl. हा ग्रुप लागलाय, हा ग्रुप लागलाय. आणखीन किती, 2 राहिले बघा. थर्ड कार्बनचा इकडचा मिथिल लिहिला, इकडचा बल्की ग्रुप लिहिला. 2 हायड्रोजन राहिले, वरती एक लिहिला, खाली एक लिहिला. थर्ड कार्बन पण झाला. चला फोर्थ कार्बन, 4 सबस्टिट्यूएंट लिहितोय आपण. फोर्थ कार्बन कोण लागलं बघा, एका साइडला हा बल्की ग्रुप लागलाय. लिहून काढा, तो आहे तसा. CH2 CH खाली Cl आणि ह्या साइडला CH3. हा झाला याचा बल्की ग्रुप. आणखीन कोण लागले, 3 तिन्हीच्या तिन्ही हायड्रोजन. इकडे हायड्रोजन, इकडे हायड्रोजन, इकडे सुद्धा हायड्रोजन. मी काय केलं, प्रत्येक कार्बन ॲटम पकडला आणि त्याचे 4 सबस्टिट्यूएंट, त्याच्या 4 व्हॅलेन्सीज कोण आहेत हे लिहून काढलं. आता कार्बन असा कोणता आहे का बघा की ज्या कार्बनचे 4ही सुद्धा व्हॅलेन्सीज, त्याच्या 4ही बाजूला वेगवेगळे ग्रुप लागलेत. बघूया. चला कार्बन 1 बघा, क्लोरीन आहे, वरती कोण आहे, हायड्रोजन आहे, हायड्रोजन आहे, हायड्रोजन आहे, बल्की ग्रुप आहे. 4ही डिफरंट आहेत का, नाही. 3 तर सेमच आले, हायड्रोजन. चला कार्बन 2 बघा, हायड्रोजन, मिथिल, इथिल, क्लोरीन.
सापडला आपल्याला आपला कार्बन की ज्याला चारही सुद्धा सबस्टिट्यूएंट वेगळे आहेत. मी याला मार्क करून घेते. कार्बन नंबर 2 ला चारही सुद्धा सबस्टिट्यूएंट वेगळे. 4 डिफरंट व्हॅलेन्सीज. 4 डिफरंट व्हॅलेन्सीज. चला कार्बन नंबर 3 कुठे आपला? इथे. सबस्टिट्यूएंट बघा, हायड्रोजन हायड्रोजन, म्हणजे एका कार्बनला 2 हायड्रोजन आले, सेम ग्रुप आले. इकडे मिथिल आहे, इकडे बल्की ग्रुप आहे. चारही वेगवेगळे सबस्टिट्यूएंट आहेत का? नाही. 2 कोण आले? हायड्रोजन. सोडा याला. कार्बन 4 बघा, कार्बन 4 कुठला? हा. याच्यावरती कोण लागलाय? एक बल्की ग्रुप, एक हायड्रोजन, परत हायड्रोजन, परत हायड्रोजन. म्हणजे कार्बन नंबर 4 च्या सुद्धा 3 व्हॅलेन्सीज सेम आहेत. कोण आहे? हायड्रोजन हायड्रोजन हायड्रोजन. म्हणजे आपल्याला या कंपाऊंड मध्ये 4 पैकी एकच असा कार्बन सापडला की ज्याच्या चारही व्हॅलेन्सीज डिफरंट होत्या. अशा कार्बन ॲटमला काय म्हणायचं? कायरल कार्बन. लिहिते बघा मी इथे. कार्बन 2 ला चारही व्हॅलेन्सीज, इकडे इथिल, इकडे मिथिल, खाली क्लोरीन, वरती हायड्रोजन. चारही व्हॅलेन्सीज डिफरंट झाल्या म्हणून कार्बन 2 ला काय म्हणायचं? कायरल कार्बन. कायरल कार्बन. आणि डिनोट कसं करायचं? ज्या कार्बन वरती असा स्टार मार्क, या स्टार मार्कला काय म्हणतो आपण? ऍस्टेरिक सिम्बॉल. असा ऍस्टेरिक सिम्बॉल येईल, असा स्टार मार्क येईल, तो कार्बन कसा असतो आपला? कायरल. कायरल म्हणजे काय? कार्बन कंटेनिंग 4 डिफरंट व्हॅलेन्सीज इज कॉल्ड ॲज कायरल कार्बन. लक्षात आलं? बघा, या कार्बनला चारही वेगवेगळ्या व्हॅलेन्सीज होत्या म्हणून आपण या कार्बनला कायरल कार्बन म्हटलं. त्यामुळे क्लोरोब्युटेन जेव्हा असा लिहून येईल आणि तुम्हाला स्टिरिओ आयसोमेरिझम शिकायचं असेल तेव्हा कार्बन नंबर कुठला आपला? 2. या कार्बनच्या वरती अशी ऍस्टेरिक सिम्बॉल लिहून येईल. ऍस्टेरिक म्हणजे तो कार्बन कायरल कार्बन आहे. या कायरल कार्बनमुळे पूर्ण तुमचा 2 क्लोरोब्युटेन एक कायरल कंपाऊंड झाला. हा 2 क्लोरोब्युटेन काय झाला? एक कायरल कंपाऊंड. कायरल कंपाऊंड झाला. लक्षात आलं? आता का या कायरल कंपाऊंड तर झालं, आपल्याला समजलं की चारही डिफरंट व्हॅलेन्सीज आल्या म्हणून कायरल कार्बन म्हटलं. कायरल कार्बन. हा कायरल कार्बन कुणाचा आहे? 2 क्लोरोब्युटेनचा आहे. म्हणून 2 क्लोरोब्युटेन हा कंपाऊंड सगळा कसा झाला? कायरल कंपाऊंड. पण या कायरल कंपाऊंड आपल्याला एक इन्फॉर्मेशन दिली, ती म्हणजे काय? चला मी बोर्ड रफ करते आणि पुढची स्टोरी लगेच सांगते तुम्हाला मी. बघा मी कंपाऊंड परत लिहिते आपला. 2 क्लोरोब्युटेन. 2 क्लोरोब्युटेन मध्ये किती कायरल कार्बन आहे? 1 कायरल कार्बन. 1 कायरल कार्बन. कुठला आहे? स्ट्रक्चर काढूया चला. CH3 CH Cl CH2 CH3. बघूनच कळते हा कार्बनला एक हायड्रोजन, एक इथिल ग्रुप, एक मिथिल ग्रुप, एक क्लोरीन. म्हणून मी आता काय करते? डायरेक्टली इथे ऍस्टेरिक सिम्बॉल म्हणजे कायरल कार्बन आहे हे दाखवलं. बघा ह्या कार्बनला मी इथं लिहिलं. ठीक आहे, ह्या कार्बनला मी इथं लिहिलं. इथिल ग्रुप माझा मी असा डिनोट करते CH3. तुम्हाला स्ट्रक्चर्स माहिती आहेत कसे काढतो आपण? वेज डॅश फॉर्म्युला, फिशर फॉर्म्युला. जनरल ऑर्गॅनिक केमिस्ट्री म्हणून आपल्या 11th स्टँडर्ड मध्ये चॅप्टर आहे, त्याच्यामध्ये आपल्याला शिकवलं आहे की फिशर फॉर्म्युला कसा काढायचा, वेज डॅश फॉर्म्युला कसा काढायचा. नसेल माहिती तर मी सांगते चला. बघा ह्या कार्बनच्या 4 व्हॅलेन्सीज आहेत. प्रत्येक कार्बनला किती व्हॅलेन्सी असतात? 4. त्या 4 व्हॅलेन्सीज कशा प्रेझेंट असतात? तर टेट्राहेड्रल. म्हणजे जर मी एखादा कार्बन ॲटम आहे किंवा फॉर एक्झाम्पल हा एक कार्बन ॲटम आहे, याच्या वरती एक व्हॅलेन्सी असते, दुसरं म्हणजे कोण लागले समजा हायड्रोजन, तर वरती कुठला ॲटम आहे? ते हायड्रोजन ॲटम आहे. दिसतोय? ओके. ही झाली तुमची एक व्हॅलेन्सी. बाकी 3 व्हॅलेन्सी कशा असतात? तर टेट्राहेड्रलचा हा वरचा हेड झाला आणि खाली असा पिरॅमिड करायचा. ह्या झाल्या तुमच्या खालच्या व्हॅलेन्सी. एक तिकडच्या साईडला, एक इकडच्या साईडला, एक मागच्या साईडला. आता हा टेट्राहेड्रल मॉलिक्यूल कसा दिसतोय बघा. कार्बन ॲटम, वरती कोण येते? हायड्रोजन ॲटम आणि खाली पिरॅमिड बनवायचा. माझ्याकडे एक तिरका या साईडला, एक या साईडला एक तिरका, म्हणजे असा. आता हा मॉलिक्यूल जर मला असा बोर्डवर बसवायचा असेल तर तो बसेल का? नीट नाही. मग या मॉलिक्युल्सला पेपरवर लिहिताना लिहायचं कसं? हे सायंटिस्टना एक कन्फ्युजन झालं. म्हणून त्यांनी आपापले फॉर्म्युले ठरवले की अशा पद्धतीनं टेट्राहेड्रल मॉलिक्यूलला बोर्डवरती किंवा पेपरवरती आणायचा. बघा कार्बन ॲटमला 4 व्हॅलेन्सीज असतात, त्यातल्या 2 व्हॅलेन्सीज प्लेन मध्ये कन्सिडर केले. प्लेन म्हणजे कसं बघा,
हा कार्बन ऍटम आहे, याच्यात दोन व्हॅलेन्सीज कुठल्याही पकडा, जसं की मी काय पकडते, इथिल ग्रुप आणि मिथिल ग्रुप. बघा इथे काय लिहिलं मी, 1 2. मी कसं सांगितलेलं बघा, वरती तुमचा समजा हायड्रोजन ऍटम आहे आणि खाली काय म्हटलं मी, पिरॅमिड काढा. पिरॅमिड म्हणजे काय, हे ह्या साईडला आहे, हे इकडे आणि हे कुठे आहे, बोर्डच्या मागच्या बाजूला आहे. पण बोर्डची मागची बाजू मी तुम्हाला दाखवू शकते का, नाही. तर तुम्हाला दाखवण्यासाठी मी इथे याचा वेज डॅश फॉर्म्युला काढला. वेज म्हणजे अशी लाईन, डार्क ही झाली वेज, आणि डॅश म्हणजे अशा कट लाईन्स काढणार. बघा मी आता हा मॉलिक्यूल कसा रिप्रेझेंट करते, त्याआधी मी तुम्हाला मिथेन CH4 मॉलिक्यूलचे रिप्रेझेंटेशन दाखवते. CH4 पण टेट्राहेड्रल आहे. हा समजा तुमचा कार्बन ॲटम आहे. दोन व्हॅलेन्सीज कशा दाखवायच्या, प्लेन मध्ये, हा एक एज बोर्डच्या प्लेन मध्ये. दुसरा कशाने दाखवला बघा, वेज, दोन प्लेन मध्ये दाखवायचे. तिसरा दाखवला वेजनी, आणि नंतर लास्ट उरलेला कशाने दाखवायचा, डॅशनी. याचा अर्थ काय हो, तर ह्या दोन प्लेन मध्ये, वरची आणि साइड प्लेन मध्ये, आणि दुसऱ्या दोन कुठे आहेत, तर एक तुमच्याकडे, जी तुमच्याकडे आहे तुम्हाला दिसते ती तुम्हाला डार्क दिसते. सो ही तुमच्याकडची साइड आहे, आणि एक मागे गेलेली असणार आहे, ती मागे तुम्हाला पुसट दिसते म्हणून ती डॅश, असं लक्षात ठेवू शकताय. वेज म्हणजे जो बॉन्ड तुमच्याकडे आलाय तो वेज, आणि डॅश म्हणजे काय, बोर्डच्या पाठीमागे गेलाय जो तुम्हाला दिसत नाही तो डॅश. सो ह्या फॉर्म मध्ये आपण वेज डॅश रिप्रेझेंटेशन केलं मिथेन मॉलिक्यूलचं. चला आता 2-क्लोरोब्युटेनचं करूया. मी काय केलं बघा, सेकंड कार्बन घेतला. का घेतला सेकंड, कारण तो कार्बन आहे, त्या कायरल कार्बन आहे, त्या कायरल कार्बनकडे चारही व्हॅलेन्सीज डिफरंट आहेत. सो पहिला कोण घेते बघा, मी कायरल कार्बन माझा सिलेक्ट केला. गॉट इट, ओके. त्यानंतर मी काय करते बघा, एक CH3 मॉलिक्यूल जो होता मी तो वरती काढला. याच्याकडे 4 डिफरंट व्हॅलेन्सीज आहेत. कुठल्या, एक CH3 ग्रुप आहे, एक हायड्रोजन आहे, एक Cl आहे, आणि एक CH2CH3 म्हणजे इथिल ग्रुप आहे. त्यातली मी पहिली व्हॅलेन्सी CH3 घेतली, वरती लावली, बरोबर आहे, एक प्लेन मध्ये. दुसरी पण प्लेन मध्येच ठेवायला लागते आपल्याला. कोण घेऊ, चला आपण मोठा ग्रुप घेऊया, CH2CH3, इथिल ग्रुप घेतला, CH2CH3, बरोबर आहे. आता एक काय जाणार आहे, एक बॉन्ड तुमच्याकडे येणार आणि एक बॉन्ड माझ्याकडे, म्हणजे बोर्डच्या मागच्या बाजूला येणार. जो तुमच्याकडे येणार त्याला मी कशाने दाखवणार, वेज, डार्क लाईन, वेजनी. कोणाने, आता तुमच्याकडे समजा मी Cl ला तुमच्याकडे लिहिलं, आणि मागे कोण गेला, हायड्रोजन ॲटम, मागे कोण गेला, हायड्रोजन ॲटम. लक्षात आलं स्ट्रक्चर कसं काढलंय. कायरल कार्बनला मध्ये ठेवला, त्याच्या 4 व्हॅलेन्सीज कुठल्या ते एका साईडला मी लिहून घेतला. CH3 आणि CH2CH3 बल्की ग्रुप आहेत. सो मी त्यांना काय केलं, माझ्या प्लेन मध्ये ठेवलं. ज्या तुम्ही लाईन्स ड्रॉ करताय स्ट्रेट लाईन, त्या काय तुमच्या प्लेन मधल्या व्हॅलेन्सी आहे. इथं मी हवं तर लिहिते बघा, ही कशी आहे, प्लेन मध्ये. जी डॅश आहे ती कशी आहे, बिलो द प्लेन. बिलो म्हणजे काय, खाली. प्लेन, हा जर प्लेन असेल तर प्लेनच्या खाली, किंवा हा जर प्लेन आहे प्लेनच्या खाली म्हणजे काय, मागच्या बाजूला, किंवा तुम्ही काय म्हणा, अवे फ्रॉम ऑब्झर्वर. अवे फ्रॉम ऑब्झर्वर, तुमच्यापासून लांब आहे, अवे फ्रॉम ऑब्झर्वर. आणि जी वेज लाईन असते ती कशी असते, टुवर्ड्स ऑब्झर्वर, टुवर्ड्स ऑब्झर्वर. लक्षात आलं. आता मी हे स्ट्रक्चर काढलं. याच्यामध्ये सांगा मला CH3 आणि मिथिल ग्रुप कसे आहेत. जर हा कार्बन असेल तर CH3 आणि मिथिल ग्रुप या प्लेन मध्ये, ह्या बोर्ड मध्ये, बरोबर आहे. आणि जो मॉलिक्यूल तुमच्याकडे तो मी वेजनी दाखवला, Cl तुमच्याकडे आणि मागे कोण आहे बघा, हायड्रोजन मागे माझ्याकडे. बोर्डवरती डिस्प्ले होणारे दोन्ही पण मॉलिक्यूल्स 2-क्लोरोब्युटेनचे आहेत. बट हे दोन मॉलिक्यूल्स सेम नाही आहेत, डिफरंट आहेत. का तुम्ही सांगू शकता का. नीट बघा या मॉलिक्यूल्सकडे. मी कायरल कार्बन काढला जो समवट ग्रीनिश कलरने रिप्रेझेंट केला आहे. दोन्हीमध्ये तो कायरल कार्बन आहे. 4 व्हॅलेन्सीज कोण कोण आहेत, CH3, CH2CH3, क्लोरीन आणि हायड्रोजन ॲटम. दोन्ही मॉलिक्यूलमध्ये तेही सेम आहे. मग डिफरंट काय आहे, तर आपण वेजवरती कोण रिप्रेझेंट करतो, जो मॉलिक्यूल आपल्याकडे आहे. बघा पहिल्या कंपाऊंडमध्ये वेजवरती क्लोरीन आहे, बट दुसऱ्या कंपाऊंडमध्ये वेजवरती हायड्रोजन आहे. तसंच
पहिल्या कंपाऊंडमध्ये डॅशवरती हायड्रोजन आहे, पण दुसऱ्या कंपाऊंडमध्ये डॅशवरती क्लोरीन ॲटम आहे. सो हे प्रूफ काय करतं, ह्या दोन्ही कंपाऊंडचा मॉलिक्युलर फॉर्म्युला सेमच आहे, 2 क्लोरोब्युटेन. बट काय डिफरन्स आहे, तर ह्यांची स्पेसमध्ये जी अरेंजमेंट आहे ती डिफरंट आहे. पहिल्या मॉलिक्युलमध्ये क्लोरीन तुमच्या साईडला आहे, तर दुसऱ्या मॉलिक्युलमध्ये हायड्रोजन तुमच्या साईडला आहे. सो असे कंपाऊंड की ज्यांचा मॉलिक्युलर फॉर्म्युला सेम असतो, कनेक्टिव्हिटी म्हणजे काय, व्हॅलन्सी जी काही आहे, जे 4 मॉलिक्युल्स लागलेत इकडे पण आणि तिकडे पण सेम आहेत, बट डिफरन्स काय आहे, त्यांची स्पेसमधली अरेंजमेंट म्हणजे स्पॅशियल अरेंजमेंट डिफरंट आहे. सो हे दोन मॉलिक्युल एकमेकांचे झाले स्टिरिओ आयसोमर. मग अशी जी मी डेफिनेशन लिहिली आता तुम्हाला क्लिअर झाली असेल. कंपाऊंड्स हॅव्हिंग सेम मॉलिक्युलर फॉर्म्युला, सेम कनेक्टिव्हिटी बट डिफरंट अरेंजमेंट इन स्पेस आर कॉल्ड एज स्टिरिओ आयसोमर्स ऑफ ईच अदर. हे दोघं एकमेकांचे स्टिरिओ आयसोमर्स आहेत आणि ही फेनोमेना, ही जी पूर्ण घटना याला काय म्हणतो आपण, स्टिरिओ आयसोमेरिझम. गॉट इट? हा कार्बन मी ऍस्टेरिक सिम्बॉलने डिनोट केला आणि याच्या 4 व्हॅलेन्सीज कशा लिहिणार आपण आता, 1 2 प्लेन मध्ये, तिसरी वेज वरती आणि चौथी डॅश वरती. म्हणजे बघा कार्बन ॲटमच्या 2 व्हॅलेन्सीज वरती प्लेन मध्ये आहेत. समजा तो टेट्राहायड्रल जो मी मगाशी दाखवला तो मी वेगळ्या प्रेझेंटेशन मध्ये दाखवते. आता हा लक्षात ठेवा, कार्बन ॲटम त्याला 2 काय लागलेत वरती प्लेन मधल्या व्हॅलेन्सीज, आणखीन 2 व्हॅलेन्सीज आहेत बघा. कार्बन याला तिसरी वरती 2 दाखवले, इकडे एक दाखवली इकडे एक दाखवली, प्लेन म्हणजे स्ट्रेट लाईन वरती. तिसरी बघा मी तुमच्याकडे दाखवते, जी तुमच्याकडे ती कशाने, तुमच्या दिशेला असणारी म्हणजे वेज टुवर्ड्स द ऑब्झर्वर आणि अवे फ्रॉम द ऑब्झर्वर. तुम्हाला ही लांब दिसते ना, लास्ट 4th व्हॅलेन्सी ही अवे आहे म्हणून कशाने दाखवायची, डॅशनी. चला 4 व्हॅलेन्सीज मेन्शन करूया. कोणती लिहिते मी इथे, CH3. कोणती लिहिली, CH3. किंवा बल्की ग्रुपला CH2 CH3. कोणत्याही व्हॅलेन्सी वरती काहीही लिहिलं तुम्ही तरी चालतं, असं काही तिथं कंपल्शन नाहीये. सो मी CH2 CH3 घेतलं. आणखीन काय घेते बघा, क्लोरीन घेते, Cl घेतला, CH2 Cl झाला, राहिलं कोण, H आणि CH3. पाठीमागं कोण घालवलं, हायड्रोजनला, आणि तुमच्याकडे कोण फेस केलाय, CH3. कुठेही तुम्ही लिहू शकता, कुठलाही मॉलिक्यूल तुम्ही कुठेही लिहू शकता. सो हे झालं 2 क्लोरोब्युटेनचं वेज डॅश कॉन्फिग्युरेशन किंवा वेज डॅश फॉर्म्युला. वेज म्हणजे ही सॉलिड लाईन, डॅश म्हणजे ही लाईन, हा झाला वेज डॅश फॉर्म्युला ऑफ 2 क्लोरोब्युटेन. लक्षात आलं? आता बघा हा मॉलिक्यूल आहे, याची मिरर इमेज काढा. स्कॉलरशिप मध्ये हे कामं तुम्ही खूप केले. स्कॉलरशिपच्या टेक्स्ट बुक्स मध्ये आपल्याला काय होतं, एखादा काहीतरी सर्कल, लाईन, ट्रायंगल असायचा आणि त्याचा मिरर इमेज काढा. मिरर इमेज म्हणजे काय, जो काही ट्रायंगल आहे त्याची उलटी तुम्ही अशी फिरवायचा फक्त इमेज, बरोबर आहे. चला मी इथं मिरर ठेवलाय, या मॉलिक्यूलला काय करा, फक्त असा उलटा करा. इकडे काय होईल, कार्बन विथ ऍस्टेरिक सिम्बॉल आहे तसा, वरती CH2 CH3 आहे तसं बघा, फक्त हे पलटायचे आपल्याला. त्यामुळे वरचा बॉन्ड आहे तसा राहिला. हे पलटल्यावर काय झालं, क्लोरीन इथे आहे, तो इकडे कुठेतरी जवळ येणार, बरोबर आहे. बघा क्लोरीन जवळ आला, कोण नाम गेलं, मिथिल ग्रुप. इकडे कोण आहे, डॅश वरती आहे तर डॅश वरतीच ठेवायचा आणि आला मिथिल ग्रुप. राहिलं कोण, मध्ये असणारा, पाठीमागं असणारा म्हणा हायड्रोजन ॲटम. सो ही याची मिरर इमेज आहे, लक्षात येते बघा, मी नुसतं पलटून टाकले इमेज. सो ही झाली याची मिरर इमेज. सो हा एक कायरल कंपाऊंड आहे आणि ही कायरल कंपाऊंडची काय आहे, मिरर इमेज आहे. आता मी तुम्हाला नेक्स्ट टास्क काय सांगते, हा मॉलिक्यूल उचला आणि याच्यावरती नेऊन ठेवा. असा स्टिरिओ केमिस्ट्री सगळा इमॅजिनेशनचा पार्ट आहे. सो तुमचं इमॅजिनेशन स्ट्रॉंग झालं पाहिजे. हा मॉलिक्यूल इमॅजिन झाला, कार्बन ॲटम आहे, वरती कोण आहे याच्या, CH2 CH3. त्याच्यानंतर कोण आहे, Cl एका साईडला आहे बघा, मागे कोण आहे, हायड्रोजन ॲटम, आणि पुढे कोण आलंय, मिथिल ग्रुप. किंवा असा बोर्डवरचा जसा मॉलिक्यूल आहे उचला, ह्याच्यावरती ठेवा. बघा CH2 CH3 जो आहे तो CH2 CH3 वरती ओव्हरलॅप करणार, कार्बन वरती ओव्हरलॅप करणार, बट खालच्या 3 व्हॅलेन्सीज ओव्हरलॅप करतात का, नाही. बघा उचलून ठेवा. इकडे कोण आहे, CH3 वर कोण ओव्हरलॅप करायला,
क्लोरीन ॲटम किंवा इकडे क्लोरीन ॲटम आहे, उचलून ठेवा. कोण ओव्हरलॅप करणार? मिथिल ग्रुप. सो हे दोन मिरर इमेजेस एकमेकांवर सुपर इम्पोज होतात का? एकमेकांवर ठेवल्यावरती आयडेंटिकल आहेत का? नाही. सो हे मिरर इमेजेस आहेत बट सुपर इम्पोजिबल नाहीत. मिरर इमेजेस आहेत बट कसे? नॉन सुपर इम्पोजिबल. वरती लिहिते. नॉन सुपर इम्पोज करणं म्हणजे काय? एकमेकांवरती ठेवले तर सुपर इम्पोज म्हणजे बरोबर आहे तसे दिसायला पाहिजे. ओके. हा समजा चॉक आहे किंवा हा चॉक आहे, हा चॉक आहे, कलर सेम आहे समजा. फॉर एक्झाम्पल द्याले मी याच्यावरती ठेवल्यानंतर जर हे दोघे तुम्हाला आयडेंटिकल दिसले तर काय म्हणायचं? सुपर इम्पोज करणं. बट इथं झालंय का सुपर इम्पोज? नाही. सो नॉन सुपर इम्पोजिबल मिरर इमेजेस आहे. नॉन सुपर इम्पोजिबल मिरर इमेजेस. कायरल कंपाऊंड आणि त्याची मिरर इमेज एकमेकांवरती सुपर इम्पोज झाले नाहीत तर कंपाऊंड 1 आणि कंपाऊंड 2 ची एक पेअर बनते. या पेअरला काय म्हणायचं? इनॅन्शिओमर. इनॅन्शिओमर्स. इनॅन्शिओमर्स. मी इनॅन्शिओमर्स तुम्हाला डिटेल मध्ये सांगणार आहे. बट मी काय सांगत होते? कायरल कार्बन आल्यामुळे काय झालं? त्या पूर्ण कंपाऊंडला आपण कायरल कंपाऊंड म्हटलं आणि कायरल कंपाऊंड झाल्यामुळे त्याची मिरर इमेज जर आपण काढली तर ते एकमेकांवरती आता सुपर इम्पोज होत नव्हते. सो कायरॅलिटीमुळे काय आलं? तर नॉन सुपर इम्पोजॅबिलिटी आली दोन कंपाऊंड्स मध्ये. बरोबर आहे. हे दोन वेगवेगळे कंपाऊंड्स आहेत का? आता स्टिरिओ आयसोमेरिझमची डेफिनेशन बघा. कंपाऊंड्स विथ सेम मॉलिक्युलर फॉर्म्युला. मॉलिक्युलर फॉर्म्युला सेम आहे दोघांचा. हो. बट डिफरंट स्पेशल अरेंजमेंट. स्पेसमध्ये अरेंजमेंट वेगळी आहे या दोघांची. स्पेसमध्ये अरेंजमेंट वेगळी आहे. सो हे दोन ॲटम्स काय झाले? स्टिरिओ आयसोमर्स झाले. काय झाले? स्टिरिओ आयसोमर्स. लक्षात आलं? सो जर दोन पेअर असतील एकाच कंपाऊंडचे आणि ते एकमेकांवरती सुपर इम्पोज होत नसतील तर त्याला काय म्हणायचं? इनॅन्शिओमर्स. फॉर एक्झाम्पल बघा. इनॅन्शिओमर आपण काढू कुणाचे शकतोय? तर फक्त आणि फक्त कायरल कंपाऊंडचे. का? बघा. कायरल कंपाऊंड म्हणजे कुठला कंपाऊंड? त्याच्या चारही व्हॅलेन्सीज डिफरंट पाहिजेत. चारही व्हॅलेन्सी डिफरंट झाल्यामुळे मिरर इमेज अशी येईल आणि त्यामुळे तो काय होणार नाही? सुपर इम्पोज होणार नाही. सो बेसिक नीड काय आहे? तुमचा कंपाऊंड कायरल कंपाऊंड पाहिजे म्हणजेच त्याच्यामध्ये कायरल कार्बन ॲटम पाहिजे. आता कायरॅलिटी ही कन्सेप्ट आली कुठून? तर काय म्हणजे हँड. हा हात बघा तुमचा आणि हा हात बघा. हा हात आणि हा हात एकमेकांची मिरर इमेज आहे. हात उलटा टाकला तर असा दिसेल. बट चला याला सुपर इम्पोज करा. होत आहेत का हे सुपर इम्पोज? होत आहेत का? नाही. त्याचा अंगठा बघा या साईडला, याचा कुठे आहे? इकडच्या बाजूला आहे. सो दीज आर मिरर इमेजेस ऑफ इच अदर. बट हे सुपर इम्पोज होत नाहीत. याला हँडेडनेस म्हणजेच कायरॅलिटी म्हटलं. हँडेडनेस वरूनच वर्ड आला कायर. कायर म्हणजे ग्रीक वर्ड आहे ज्याचं नाव आहे हँड, ज्याला हँड म्हणतो आपण. सो वर्ड काय दिला त्यांनी? कायरॅलिटी. लक्षात आलं कायरॅलिटी कन्सेप्ट काय आहे? कंपाऊंड कायरल पाहिजे म्हणजेच काय? चारही व्हॅलेन्सीज डिफरंट पाहिजेत. त्याची मिरर इमेज घ्यायची आणि ती एकमेकांवर सुपर इम्पोज नाही झाली तर ह्या दोघांना काय म्हणायचं? इनॅन्शिओमर्स ऑफ इच अदर किंवा इनॅन्शिओमॉर्फिक पेअर. ओके. चला आता बघूया ह्याच्या प्रॉपर्टीज म्हणजेच काय? तर कायरल ॲटम अशी कुठली प्रॉपर्टी, एक युनिक प्रॉपर्टी येते. कायरल कार्बन जर आला एखाद्या कंपाऊंड मध्ये तर या कंपाऊंडकडे एक युनिक प्रॉपर्टी येते. ती कोणती बघूया? त्यालाच म्हणायचं ऑप्टिकल आयसोमेरिझम किंवा ऑप्टिकली ऍक्टिव्ह होतो तो मॉलिक्यूल. ऑप्टिकली ऍक्टिव्ह म्हणजे काय? तर बघा मी काही कंपाऊंड देते तुम्हाला. फॉर एक्झाम्पल 2-क्लोरोब्युटेन तुम्हाला माहितीच आहे ऑप्टिकली ऍक्टिव्ह आहे. किंवा मी काय म्हणते आणि लॅक्टिक ऍसिड माहिती तुम्हाला ऐकून माहिती असेल. स्ट्रक्चर बघायचं आपण. लॅक्टिक ऍसिड, 2-क्लोरोब्युटेन किंवा आपला ग्लुकोज या मॉलिक्युल्स मधून जेव्हा आपण लाईट पास करतो तेव्हा त्या लाईटमध्ये काहीतरी चेंजेस जाणवतात. त्या लाईटमध्ये का चेंजेस जाणवले? कारण तुमचा कंपाऊंड कायरल आहे. सो आता ते कंपाऊंड कायरल आहे. काय नेमकं केलं? काय चेंजेस झाले ते आपण बघूया. मी बोर्ड रफ करते. लगेच आपण पॉईंट स्टार्ट करतोय. ऑप्टिकल ऍक्टिव्हिटी किंवा ऑप्टिकल आयसोमेरिझम. आपला मॉलिक्यूल कायरल कार्बन कंटेनिंग आहे. फॉर एक्झाम्पल 2-क्लोरोब्युटेनच घेते मी परत. 2-क्लोरोब्युटेन हा कसा कंपाऊंड आहे? तुम्हाला आत्ताच माहिती आहे. हा कायरल कंपाऊंड आहे. आणि कायरल कंपाऊंडलाच आपण आणखीन काय म्हणतो? कायरल कंपाऊंड्स आर ऑप्टिकली ऍक्टिव्ह. आता फक्त लक्षात घ्या. मी लगेच सांगते ऑप्टिकली ऍक्टिव्ह म्हणजे काय. दे आर ऑप्टिकली ऍक्टिव्ह. अर्थ बघा खाली. ऑप्टिकली ऍक्टिव्ह म्हणजेच काय? तर दे रोटेट
they rotate the plane of plane polarized light. They rotate the plane of plane polarized light. They rotate the plane of plane polarized light म्हणजे काय? हा पार्ट तुम्हाला कळाला नसेल. आता तेच बघायचंय. बघा मी हेडिंग काय दिली आहे. पहिलं तर माहित काय पाहिजे, प्लेन पोलराइज लाईट काय आहे. प्लेन पोलराइज लाईट, मग ह्या प्लेन पोलराइज लाईटचा प्लेन म्हणजे काय हे बघायचं आपण. बघा तुम्हाला माहितीये लाईट काय आहे. लाईटला कसं डिफाइन करतो आपण. व्हॉट इज लाईट. ही जी तुम्हाला लाईट दिसते ती लाईट काय आहे, किंवा सनलाईट आपल्याला लाईट प्रोव्हाइड करतो, ती लाईट म्हणजे काय आहे. दे आर नथिंग बट इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशन. कसं डिनोट करतोय बघा आपण. लाईट इज नथिंग बट इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशन्स आहेत. आणि लाईटचं डायग्रामॅटिक रिप्रेझेंटेशन द्यायचं म्हटलं तर आपण असं देतोय. समजा लाईट ह्या डायरेक्शन मध्ये चालली, बोर्डवरती ह्या डायरेक्शन मध्ये चालली, म्हणजे हे झालं डायरेक्शन ऑफ लाईट. लाईट ट्रॅव्हल करते. तुम्हाला माहिती आहे लाईट ट्रॅव्हल करते. सो लाईट ट्रॅव्हल करते म्हणजेच काय, लाईट प्रोपोगेट करते. सो डायरेक्शन ऑफ ट्रॅव्हल किंवा डायरेक्शन ऑफ प्रोपोगेशन म्हणायचं. डायरेक्शन ऑफ प्रोपोगेशन हे काय आहे, डायरेक्शन ऑफ प्रोपोगेशन आहे. आता बघा इलेक्ट्रिक आणि मॅग्नेटिक फील्ड असतात लाईट मध्ये. मी इलेक्ट्रिक फील्ड काढते, म्हणजे रेडिएशन म्हणजे काय आहे, वेव्ह आहे, इलेक्ट्रिक वेव्ह आहे. आणि दुसरी कुठली सांगितली आपल्याला, मॅग्नेटिक. मॅग्नेटिक यालाच परपॅन्डिक्युलर असते. याला कशी असते, परपॅन्डिक्युलर. आता मी हे का सांगते बघा. लाईट समजा हे मी 3 डायमेन्शन स्पेस मध्ये दाखवायला लागले तुम्हाला, एक्स वाय आणि झेड ऍक्सिस. काय असते, एक्स ऍक्सिस वाय किंवा सॉरी एक्स ऍक्सिस वाय ऍक्सिस झेड ऍक्सिस. लाईट ह्या डिरेक्शननी चालली म्हणजेच नेमकं काय होत असतं, तर लाईट मध्ये 2 टाईपच्या वेव्ह असतात. एक असते इलेक्ट्रिक फील्ड वेक्टर आणि दुसरी असते मॅग्नेटिक फील्ड वेक्टर. या वेव्हज आहेत बघा. अशी तुमची जर कोण चालली असेल इलेक्ट्रिक फील्ड, व्हाईटनी काय दाखवलं मी तुम्हाला, ई बार म्हणजेच इलेक्ट्रिक फील्ड. तर मॅग्नेटिक त्याला कशी असते, परपॅन्डिक्युलर. ही कशी एकमेकाला 90 डिग्री मध्ये, एकमेकाला 90 डिग्री मध्ये. पण बघा दोघांचं जे वेव्हलेंथ आहे, एक क्रस्ट एक ट्रफ, ह्या दोघांमधलं डिस्टन्स म्हणजे वेव्हलेंथ. ही वेव्हलेंथ काय आहे, दोघांसाठी सुद्धा सेम आहे. आता ही मी एका डायरेक्शन मध्ये दाखवले. हे ऑसिलेशन मी तुम्हाला एका डायरेक्शन मध्ये दाखवलं. असं ह्या साईडला पण होईल, इकडे पण होईल, इकडे पण होईल, सेम. हे खूप कॉम्प्लिकेटेड दिसत असेल तुम्हाला. सो लाईट वेगवेगळ्या डायरेक्शन मध्ये ट्रॅव्हल करत असते आणि विथ व्हेरियस वेव्हलेंथ. लाईटची काही एक वेव्हलेंथ आहे का, नाही, त्याच्याकडे मेनी वेव्हलेंथ आहेत, खूप वेव्हलेंथची लाईट असते. सो ऑर्डिनरी लाईट ज्याला आपण म्हणतो, इट कन्सिस्ट ऑफ ऑसिलेटिंग. हे वेव्ह म्हणजे काय, ऑसिलेटिंग इलेक्ट्रिक अँड मॅग्नेटिक फील्ड इन व्हेरियस डायरेक्शन्स. सो मी हे रफ करते, लक्षात आलं. मी वेगवेगळी डायरेक्शन काढले, ही एक दाखवली मी आधी सिंपल तुम्हाला. आणि असं हे सगळ्या डायरेक्शन मध्ये होत असतं. वेव्हज असतात, ह्या वेव्हज कुठल्या असतात, इलेक्ट्रिक अँड मॅग्नेटिक फील्ड वेक्टर असतात आणि व्हेरियस डायरेक्शन असते. ही झाली ऑर्डिनरी लाईट. सो आपण हे रफ करून लगेच ऑर्डिनरी लाईटची डेफिनेशन लिहूया सगळ्यात पहिल्यांदा. बघा मी इथे डेफिनेशन लिहून घेतलीये. An ordinary light consists of electromagnetic wave. इलेक्ट्रोमॅग्नेटिक म्हणजे काय, इलेक्ट्रिक आणि मॅग्नेटिक ऑसिलेशन असतात त्याच्यामध्ये. सो कन्सिस्ट ऑफ इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्स हॅव्हिंग ऑसिलेशन्स ऑफ इलेक्ट्रिक अँड मॅग्नेटिक फील्ड इन ऑल पॉसिबल डायरेक्शन्स. कशी पण परपॅन्डिक्युलर टू द डायरेक्शन ऑफ प्रोपोगेशन ऑफ लाईट. मी त्यातली एक डायरेक्शन दाखवते तुम्हाला परत एकदा. ही जर डायरेक्शन ऑफ प्रोपोगेशन असेल, डायरेक्शन ऑफ प्रोपोगेशन मी एकाच डायरेक्शन मध्ये दाखवायला लागले परत. तर हे इलेक्ट्रिक फील्ड काढलं, दुसरा कलर घेऊ. तर मॅग्नेटिक फील्ड कसं असतं, त्याला परपॅन्डिक्युलर विथ सेम वेव्हलेंथ. ही एक डायरेक्शन झाली. मी हे दुसऱ्या डायरेक्शनला पण काढू शकते सिमिलर वे मध्ये. चला बरोबर आहे. आणखी डायरेक्शन असू शकते, 3rd, 4th,
8, 9, 10 in all possible directions. बरोबर आहे. मी असं व्हेरियस फॉर्म मध्ये काढू शकते. चला मी याचा क्रॉस सेक्शन घेते. क्रॉस सेक्शन मध्ये मी याला कसं दाखवू शकते बघा. मी याचा एक स्पियर घेतला, क्रॉस सेक्शन घेतला, मध्ये एक पॉइंट असेल, हा पॉइंट समजा हा आहे, तर तुम्हाला वेव्स कशा दिसत आहेत ह्या सगळ्या डायरेक्शन मध्ये, सगळ्या डायरेक्शन्स मध्ये तुम्हाला इलेक्ट्रिक आणि मॅग्नेटिक फील्ड ऑसिलेट करताना दिसतील. सो याचा क्रॉस सेक्शन जर मी घेतला तर मी व्हेरियस डायरेक्शन्स मध्ये वेव्स दाखवणार. बरोबर आहे. चला हे काय झालं, क्रॉस सेक्शन ऑफ ऑर्डिनरी लाईट. ऑर्डिनरी लाईट मध्ये व्हेरियस पॉसिबल वेज मध्ये वेव्स असतात. ऑर्डिनरी लाईट. चला आता बघा मी काय करते, ही ऑर्डिनरी लाईट निकोल प्रिझम मधून पास करते. ठीक आहे, इथे काढू आपण. इथे मध्ये मी कोण ठेवलंय, निकोल्स प्रिझम. प्रिझम माहिती सगळ्यांना तुम्हाला. ओके, प्रिझम मध्ये मी काय ठेवलं, ते मध्ये प्रिझम ठेवला. मी असं दाखवते. निकोल प्रिझम मधून जेव्हा ऑर्डिनरी लाईट पास होते तेव्हा काय होतं बघा, एक इंटरेस्टिंग कन्सेप्ट आहे. इथे काय आहे, या वेव्स वेगवेगळ्या व्हेरियस पॉसिबल डायरेक्शन्स मध्ये ऑसिलेट व्हायला, पण जेव्हा त्या एकदा निकोल्स प्रिझम मधून पास होतात तेव्हा बाहेर इमिट होणारी किंवा ट्रान्समिट होणारी लाईट फक्त एकाच डायरेक्शन मध्ये प्रोपोगेट करत असते. हे सगळ्या ज्या पॉसिबल वेज आहेत त्या कधी होत्या, निकोल्स प्रिझम मध्ये जायच्या आधी. एकदा तुम्ही निकोल प्रिझम मध्ये त्याला पास केलं, काय झालं बघा, इथून बाहेर येणारी लाईट फक्त एकाच डायरेक्शन मध्ये ऑसिलेट करत होती. ह्या लाईटला आता काय म्हणायचं, प्लेन पोलराइज्ड लाईट. एकाच प्लेन मध्ये म्हणून प्लेन पोलराइज्ड लाईट. पोलरायझर मधून पास झाली म्हणून पोलराइज्ड लाईट. म्हणजे काय, निकोल्स प्रिझमला आपण काय म्हणू शकतो, निकोल्स प्रिझम इज ऑल्सो नोन ॲज पोलरायझर. काय म्हणायचं, पोलरायझर. काय झालं, आपली ऑर्डिनरी लाईट जेव्हा निकोल्स प्रिझम मधून पास झाली तेव्हा ह्या व्हेरियस डायरेक्शन्स मध्ये जी ऑसिलेट होत होती आपली लाईट, ती आता काय होते, फक्त एकाच डायरेक्शन मध्ये कुठल्या तरी ऑसिलेट होते. ओनली ऑसिलेट्स इन वन डायरेक्शन. सच अ लाईट इज कॉल्ड ॲज प्लेन पोलराइज्ड लाईट. चला डेफिनेशन लिहूया प्लेन पोलराइज्ड लाईटची. काय लिहिली बघा डेफिनेशन आपण, प्लेन पोलराइज्ड लाईट हॅव्हिंग ऑसिलेशन्स ओनली इन वन प्लेन किंवा ओनली इन वन डायरेक्शन परपेंडिक्युलर टू डायरेक्शन ऑफ प्रोपोगेशन. मी मगाशी सांगितलं, ही जरी वन प्लेन मध्ये असेल म्हणजे ही एकच डायरेक्शन मध्ये येणार. ती कोण आहे, डायरेक्शन ऑफ लाईट, की जिकडे ट्रॅव्हल व्हायली लाईट. सो डायरेक्शन ऑफ प्रोपोगेशन इलेक्ट्रिक फील्ड आणि कोण, अशा मॅग्नेटिक फील्ड. एकमेकांना त्या इलेक्ट्रिक आणि मॅग्नेटिक फील्ड एकमेकांना सुद्धा परपेंडिक्युलर आहेत आणि डायरेक्शन ऑफ प्रोपोगेशनला सुद्धा परपेंडिक्युलर आहे. सो डायरेक्शन ऑफ परपेंडिक्युलर टू डायरेक्शन ऑफ प्रोपोगेशन ही दोन्ही डेफिनेशन मध्ये इम्पॉर्टंट लाईन आहे बघा. परपेंडिक्युलर टू डायरेक्शन ऑफ प्रोपोगेशन, परपेंडिक्युलर टू डायरेक्शन ऑफ प्रोपोगेशन ऑफ लाईट इज कॉल्ड प्लेन पोलराइज्ड लाईट. आणि ह्याचा क्रॉस सेक्शन कसा दिसणार आहे, असा. कधी झालं पण हे, व्हेन ऑर्डिनरी लाईट इज पास थ्रू निकोल्स प्रिझम, तेव्हा आपल्याला प्लेन पोलराइज्ड लाईट भेटली. आता निकोल्स प्रिझम काय आहे, तर निकोल्स हे नाव दिलंय प्रिझमला. तुम्हाला प्रिझम तुम्ही फिजिक्स लॅब मध्ये बघितलंच असेल. ग्लास लाईक स्ट्रक्चर आपण म्हणतो, त्यातून आपण व्हेरियस एक्सपेरिमेंट करत असतो. व्हाईट लाईट आपण पास करतो ना आणि आपल्याला त्याच्यामध्ये काय दिसतं, रेनबो स्ट्रक्चर दिसतं, डिस्पर्शन ऑफ लाईट होतं त्यामध्ये. सो निकोल्स प्रिझम हा एक स्पेशल टाइप ऑफ प्रिझम आहे. स्पेशल केस लिहू पण इथे, इट इज अ स्पेशल प्रिझम. स्पेशल टाइप ऑफ किंवा स्पेशल काइंड ऑफ प्रिझम मेड अप ऑफ कॅल्शियम कार्बोनेट किंवा कॅल्साइट क्रिस्टल्स. कॅल्साइटच्या क्रिस्टल्स पासून बनलाय. कॅल्साइट म्हणजे काय, CaCO3, कॅल्शियम कार्बोनेटच्या क्रिस्टलाइन फॉर्म पासून बनलाय. हायलाइट करते बघा मी हे. स्पेशल टाइप ऑफ प्रिझम, निकोल्स प्रिझम हा एक स्पेशल टाइप ऑफ प्रिझम आहे. कशापासून बनलाय, कॅल्साइट क्रिस्टल्स किंवा कॅल्शियम कार्बोनेटच्या क्रिस्टलाइन फॉर्म पासून तो बनलेला आहे. आपण ऑर्डिनरी लाईट त्या निकोल्स प्रिझम मधून पास केली की आपल्याला प्लेन पोलराइज्ड लाईट भेटली. आता बघा, ही प्लेन पोलराइज्ड लाईट आता आपण आपल्या ऑप्टिकल ऍक्टिव्ह म्हणजे कायरल कंपाऊंड मधनं पास करायची. मी इथे लिहिलंय बघा, ऑप्टिकली ऍक्टिव्ह म्हणजे कुठला कंपाऊंड आहे, कायरल कंपाऊंड. म्हणजेच कोण होता आपला 2-क्लोरोब्युटेन. ही लाईट आता आपण
मी समजा एक बीकर घेतलाय आणि बीकर मध्ये कोण ठेवलं, 2 क्लोरोब्युटेन. 2 क्लोरोब्युटेन ठेवलंय. हे रफ करते. बघा, जेव्हा प्लेन पोलराइज लाईट ऑप्टिकली ऍक्टिव्ह किंवा आपल्या कायरल कंपाऊंड मधनं पास झाली तेव्हा त्याच्यामध्ये काही चेंजेस झाले. बघा मी इथे दाखवते काय चेंजेस झाले. इथे एक लाईन काढते डायरेक्शन ऑफ प्रोपोगेशन दाखवायला. डायरेक्शन ऑफ प्रोपोगेशन आणि हा जो प्लेन मध्ये ती ऑसिलेट व्हायला लागले त्यामध्ये काहीतरी एक अँगल आहे. त्या अँगलला काय म्हणते मी, थीटा म्हणते. त्यामध्ये जो अँगल आहे किंवा राहू दे, बघा हे रफ करू. बघा काय चेंजेस होतात यामध्ये. ही जी एका डायरेक्शन मध्ये ऑसिलेट होणारी लाईट आहे, प्लेन पोलराइज लाईट, ती आपला अँगल चेंज करते, आयदर टुवर्ड्स राईट हँड साइड किंवा लेफ्ट हँड साइड. बघा कुठे शिफ्ट झाली, ही आधी स्ट्रेट होती, थोडासा अँगल काय झाला, टिल्ट झाला. ओरिजिनल जी आहे त्याला मी असं पिंक न डिनोट करते. बघा इथे ओरिजिनली अशी होती, पण काय झालं, तो अँगल चेंज झाला, थीटा म्हणू आपण जो अँगल चेंज झालाय तो. बट थीटा कुठल्या डायरेक्शनला शिफ्ट झाला, राईट हँड साइड. RHS म्हणजे काय, राईट हँड साइडला होऊ शकतो और किंवा काय होऊ शकतं, ओरिजिनल कशी होती ही लेफ्ट हँड साइडला शिफ्ट होईल. इकडचा थीटा, समजा इकडे मी प्लस थीटा लिहिलं तर इकडे काय लिहिणार मी, मायनस थीटा, लेफ्ट हँड साइडला रोटेट झालं. काय कमाल केली आपल्या कायरल कंपाऊंडनं, प्लेन पोलराइज लाईट जी होता तो एक तर राईट हँड साइडला शिफ्ट केला किंवा लेफ्ट हँड साइडला रोटेट केला. लक्षात आलं. ओके, सो आपला जो 2 क्लोरोब्युटेन ऑप्टिकली ऍक्टिव्ह सबस्टन्स, आपण का म्हटलं त्याला, कायरल कंपाऊंड होता पण त्याला ऑप्टिकली ऍक्टिव्ह असं नाव का दिलं, बिकॉज त्यांनी प्लेन पोलराइज लाईटला आयदर राईट हँड साइड किंवा लेफ्ट हँड साइड मध्ये रोटेट केलं. आता बघा याचा जो अँगल आहे तो इथे चेंज झालाय, प्लस थीटा, इकडे मायनस थीटा. सो ज्या अँगल मध्ये हा रोटेशन करतो, ज्या अँगल मध्ये शिफ्ट झालाय आपण आपला अँगल, त्याला काय म्हणायचं, ऑप्टिकल रोटेशन. ऑप्टिकल रोटेशन, ऑप्टिकल रोटेशन किंवा डिनोट कशाने करायचं, थीटा. डेफिनेशन लिहूया आपण याची. बघा वरती रफ करू आणि याची ऑप्टिकल रोटेशन म्हणजे थीटाची डेफिनेशन लिहून घेऊया. The angle through which a substance म्हणजेच कोण, 2 क्लोरोब्युटेन, rotates the plane polarized light. नावच लाईटचं काय आहे, प्लेन पोलराइज लाईट. या प्लेन पोलराइज लाईटचा आपण, प्लेन म्हणजे काय, हा बोर्ड, या बोर्डच्या प्लेन मध्ये आता ही तुमची लाईट, याचा प्लेन आपण आयदर राईट हँड साइडला रोटेट केला किंवा लेफ्ट हँड साइडला रोटेट केला. सो द अँगल थ्रू विच substance rotate the plane polarized light is called as optical rotation theta. आता बघा, जर तुमच्या सबस्टन्सनी राईट हँड साइडला रोटेट केला असेल प्लेन तर काय म्हणायचं, डेक्स्ट्रो रोटेटरी. हा सबस्टन्स काय झाला, डेक्स्ट्रो रोटेटरी. डेक्स्ट्रो रोटेटरी किंवा डिनोट कशाने करायचं, स्मॉल डी ने किंवा प्लस साइन. स्मॉल डी किंवा प्लस साइन म्हणजे हा RHS, सबस्टन्स दॅट रोटेट द प्लेन पोलराइज लाईट टुवर्ड्स राईट हँड साइड आर कॉल्ड ॲज डेक्स्ट्रो रोटेटरी सबस्टन्सेस. लिहू शकाल तुमचं तुम्ही डेफिनेशन. डिनोट कशाने करतो, डी किंवा एल नी. सो जेव्हा तुमचा 2 क्लोरोब्युटेन आणि याच्यासोबत डी लिहिलं असेल तर याचा अर्थ काय होणार की हा काय करतो, 2 क्लोरोब्युटेन तुमच्या राईट हँड साइडला प्लेनला शिफ्ट करतोय. सो डेक्स्ट्रो रोटेटरी किंवा प्लस नी सुद्धा लिहू शकतो. आणि जर सबस्टन्स प्लेन पोलराइज लाईटला लेफ्ट हँड साइडला रोटेट करत असेल, LHS, तर नाव काय देणार, लिओ रोटेटरी. स्पेलिंग बघते. लिओ रोटेटर. कशाने डिनोट करणार सांगा, एल नी किंवा स्मॉल एल किंवा मायनस एल. बघा जर मी 2 क्लोरोब्युटेनच्या समोर काय लिहिलं असेल, मायनस किंवा एल, याचा अर्थ 2 क्लोरोब्युटेन
प्लेन ऑफ प्लेन पोलराइज लाईटला कुठल्या डायरेक्शन मध्ये टर्न करतोय, रोटेट करतोय, तर लेफ्ट हँड साइड. म्हणून काय आलं, लिओ रोटेटरी किंवा एल मायनस. म्हणाल आपल्याला कसं कळालं की क्लोरोब्युटेनने कधी राईट हँड साइडला शिफ्ट केलं आणि कधी लेफ्ट हँड साइडला शिफ्ट करणार. कधी तो प्लेनला राईट हँड साइडला रोटेट करेल आणि कधी तो प्लेनला लेफ्ट हँडला रोटेट करेल. आता बघा जरा तुमचं दिमागी बत्ती जळवा. तुम्हाला मी 2 मॉलिक्यूल सांगितलेले आठवतंय. आपण 2 क्लोरोब्युटेनचे कसे स्ट्रक्चर काढलेले, कार्बन वरती CH3 ग्रुप, या साइडला CH2 CH3, दोन्ही प्लेन मध्ये. मी काय करते बघा, एक तुमच्याकडे एक माझ्याकडे. तुमच्याकडे मी क्लोरीन ऍटमला ठेवते, समोर कोण ठेवलं, क्लोरीन ऍटम. माझ्याकडे कोणाला घेतलं मी, हायड्रोजन ऍटम. आणि याची मिरर इमेज पण मी काढलेली. कशी होती, कार्बन CH3, इकडे कोण होतं, CH2 CH3, बरोबर आहे. मिरर इमेज, हायड्रोजन आणि इकडे कोण गेलं, क्लोरीन, बरोबर आहे. दोघे एकमेकांची मिरर इमेजेस आहेत, म्हणून यांना काय म्हटलं मी, ऑप्टिकली ऍक्टिव्ह. आणि दोघांना आणखीन काय म्हटलेलं, नॉन सुपर इम्पॉसिबल असल्यामुळे इनॅन्शिओमर. सो यातला एक मी कोणता एक्झॅक्टली नाही सांगू शकणार, कारण हे एक्सपेरिमेंटल डिटरमाइन होतं. यातला एक मॉलिक्यूल जर तुम्ही याला फर्स्ट वन म्हटला, तर हा फर्स्ट मॉलिक्यूल जर प्लेन ऑफ प्लेन पोलराइज लाईट राईट हँड साइडला शिफ्ट करत असेल, तर हा काय होणार, डी क्लोरोब्युटेन. तर याचा इनॅन्शिओमर जो दुसरा पेअर असतो तो काय असणार, एल. हा जर डी असेल तर हा एल असतो, हा जर डी असता तर हा एल असता. लक्षात आलं. काय काय बघितलं बघा आपण. आधी कंपाऊंड कायरल आहे का फाइंड केलं. कायरल म्हणजे काय, चारही व्हॅलन्सेस डिफरंट. तर हो तो कायरल आहे. मग कायरल कंपाऊंड्सना आपण त्याच्या वेज डॅश फॉर्म्युला मध्ये आणलं, म्हणजे त्याचं रिप्रेझेंटेशन केलं आपण वेज डॅश फॉर्म्युला मध्ये. मी तुम्हाला हे शिकवल्यानंतर काय सांगितलं, याची मिरर इमेज घ्या. आता हे दोघं एकमेकांचे नॉन सुपर इम्पॉसिबल मिरर इमेजेस आहेत, म्हणून या दोन कंपाऊंड्सना मी इनॅन्शिओमर म्हटलं. सो तुम्हाला 2 क्लोरोब्युटेन हा कायरल कंपाऊंड आहे हेही कळालं. परत मी म्हटलं हाच ऑप्टिकली ऍक्टिव्ह आहे. का ऑप्टिकली ऍक्टिव्ह आहे, कारण प्लेन पोलराइज लाईटला तो आयदर राईट हँड साइड किंवा लेफ्ट हँड साइड मध्ये रोटेट करतोय. मग कोणता राईट आणि कोणता लेफ्ट, तर इनॅन्शिओमेरिक पेअर मध्ये एक जर डी असेल तर दुसरा असतो एल. डी म्हणजे काय, डेक्स्ट्रो रोटेटरी, रोटेट द प्लेन ऑफ प्लेन पोलराइज लाईट टुवर्ड्स राईट हँड साइड. आणि लिओ म्हणजे काय, टुवर्ड्स लेफ्ट हँड साइड. लक्षात आलं ऑप्टिकल ऍक्टिव्हिटी काय आहे. ओके. आता बघा हे दोन कंपाऊंड्स म्हणजे तुमचा डी क्लोरोब्युटेन किंवा L2 क्लोरोब्युटेन, हे दोन्ही कंपाऊंड्सच्या सगळ्या फिजिकल प्रॉपर्टीज सेम असतात एक्सेप्ट वन. आणि सगळ्या केमिकल प्रॉपर्टीज सेम असतात एक्सेप्ट वन. फिजिकल प्रॉपर्टीज सगळ्या सेम म्हणजे काय, त्याचं मेल्टिंग पॉइंट, बॉइलिंग पॉइंट, रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स, सरफेस टेम्परेचर सगळं सेम असणार. फक्त काय, तर ही फिजिकल प्रॉपर्टी वेगळी आहे. इथे जर डी ठेवला तर राईट हँड साइडला रोटेट होईल आणि जर एल ठेवला तर लेफ्ट हँड साइडला. म्हणजे सगळ्या फिजिकल प्रॉपर्टीज सेम आहेत एक्सेप्ट द रोटेशन ऑफ प्लेन पोलराइज लाईट सोडलं तर सगळ्या प्रॉपर्टीज सेम असणार आहेत त्याच्या. लक्षात आलं. सो मी काय लिहिते बघा बोर्डवरती, इनॅन्शिओमॉर्फिक पेअर्स म्हणा किंवा इनॅन्शिओमॉर्फ सुद्धा म्हणू शकतो, म्हणजे डी आणि एल have same physical properties. सगळ्या प्रॉपर्टीज कशा असतात, फिजिकल प्रॉपर्टीज सेम असतात. सेम फिजिकल प्रॉपर्टीज except direction of angle of rotation. Direction of angle of rotation. मॅग्निट्यूड दोघांचाही सेम. हा +25 करत असेल तर हा -25 करणार. सो मॅग्निट्यूड सेम आहे बट डायरेक्शन डिफरंट आहे. आणखी काय म्हणू शकते मी, इनॅन्शिओमॉर्फ किंवा इनॅन्शिओमॉर्फिक पेअर, काहीही दोन्ही नाव आहे त्याची, have सेम केमिकल प्रॉपर्टीज. सगळ्या केमिकल प्रॉपर्टीज पण सेम आहे, म्हणजे रिएक्टिव्हिटी. Enantiomorphs have same chemical properties except काय, except towards
ऑप्टिकल रिएजंट. एक्सेप्ट वर्ड्स ऑप्टिकल रिएजंट. ऑप्टिकली ऍक्टिव्ह रिएजंट. एक्सेप्ट वर्ड्स ऑप्टिकली ऍक्टिव्ह रिएजंट. म्हणजे एक डेक्स्ट्रो दिल तर दुसरा लिओ दिल. एक राईट हँड साईडला करेल तर एक लेफ्ट हँड साईडला करेल. लक्ष झालंय इनॅन्शिओमर्स काय. आता मी एक क्वेश्चन विचारते. समजा मी एक बीकर घेतलं. बीकर मध्ये मी 25 ml 50 ml मला मिक्सचर बनवायचंय. तर मी 25 ml डेक्स्ट्रो रोटेटरी घेतला आणि 25 ml लिओ रोटेटरी. दोन्ही इक्वल अमाऊंट मध्ये घेतलं. 25 ml डेक्स्ट्रो रोटेटरी सबस्टन्स घेतला. म्हणजे डेक्स्ट्रो रोटेटरी 2 क्लोरोब्युटेन घेतला आणि 25 ml अर्धी अमाऊंट काय घेतली मी लिओ रोटेटरी 2 क्लोरोब्युटेन. काय होईल ते मिक्सचर. ऑप्टिकली ऍक्टिव्ह असेल की ऑप्टिकली इनॅक्टिव्ह असेल. तर येस ऑफकोर्स हे मिक्सचर ऑप्टिकली इनॅक्टिव्ह असणार आहे. का बघा ऑप्टिकली ऍक्टिव्ह दोन्ही ऑप्टिकली ऍक्टिव्ह होते. हा डेक्स्ट्रो होता हा लिओ होता. डेक्स्ट्रो काय करत होता प्लेन ऑफ प्लेन पोलराइज लाईटला राईट हँड साइड मध्ये मूव्ह करत होता. त्याच्यामध्ये मी कोण मिक्स केला आता लिओ रोटेटरी. तो काय करेल सगळ्या मॉलिक्युल्सचं प्लेन ऑफ प्लेन पोलराइज लाईट लेफ्ट हँड साइडला मूव्ह करेल विथ सेम अँगल. सो राईटला जे मूव्ह झाले ते सुद्धा आता लेफ्टला मूव्ह करायला लागतील विथ सेम अँगल. म्हणजे तो परत येऊन तिथेच थांबेल. सो जेवढा डेक्स्ट्रो रोटेटरीने रोटेट केलेला तेवढा लिओ रोटेटरीने परत आपल्या जागी आणून ठेवला. सो एकमेकांना ते काय झाले नलिफाय झाले कॅन्सल झाले त्यांचे इफेक्ट. सो तुमचा जो मिक्सचर असेल डेक्स्ट्रो प्लस लिओचं ते कसे असेल ऑप्टिकल इनॅक्टिव्ह. आणि अशा मिक्सचरला काय म्हणायचं आपण रॅसिमिक मिक्सचर. बघा आपण लिहून घेऊया ते. सो इक्विमोलार मिक्सचर ऑफ इक्विमोलार म्हणजे सेम क्वांटिटी. इक्विमोलार मिक्सचर ऑफ डेक्स्ट्रो अँड लिओ रोटेटरी सबस्टन्स गिव्ह राइज टू काय देतो तो रॅसिमिक मिक्सचर. रॅसिमिक मिक्सचर. इक्विमोलार मिक्सचर ऑफ इनॅन्शिओमर्स जरी म्हटलं तरी चालेल. कसे असतात ते रॅसिमिक मिक्सचर. आणि रॅसिमिक मिक्सचर कसं असतं मी आत्ताच सांगितलं ऑप्टिकली इनॅक्टिव्ह. ऑप्टिकली इनॅक्टिव्ह दॅट इज दे डू नॉट. ऑप्टिकली इनॅक्टिव्ह म्हणजे काय प्लेन पोलराइज लाईट जरी त्या सबस्टन्स मधनं पास झाली. या बीकर मध्ये मी डी क्लोरोब्युटेन पण घेतलाय आणि एल क्लोरोब्युटेन पण घेतलाय. तर ही लाईट आहे अशीच राहणार इथे. हे रोटेशन होणार का नाही. सो ऑप्टिकली इनॅक्टिव्ह म्हणजे कुठले कंपाऊंड द कंपाऊंड्स दॅट डू नॉट रोटेट द प्लेन ऑफ प्लेन पोलराइज लाईट. लक्षात आलं. ऑप्टिकली इनॅक्टिव्ह दॅट इज डू नॉट रोटेट द प्लेन ऑफ पीपीएल लिहिते मी. पीपीएल म्हणजे काय प्लेन पोलराइज लाईट. डू नॉट रोटेट द प्लेन ऑफ प्लेन पोलराइज लाईट. सो दे आर ऑप्टिकली इनॅक्टिव्ह. लक्षात आलं रॅसिमिक मिक्सचर्स काय. ओके. सो इथं आपला बऱ्यापैकी ऑप्टिकल आयसोमेरिझम म्हणजे काय सांगूया. ऑप्टिकल आयसोमेरिझम काय सांगू शकाल आपल्या एंडला होता. तर असे आयसोमर्स की जे ऑप्टिकल ऍक्टिव्हिटी मध्ये डिफर होतात. याचाच अर्थ तुमचा डी क्लोरोब्युटेन 2 क्लोरोब्युटेन लिहिते डी 2 क्लोरोब्युटेन आणि एल 2 क्लोरोब्युटेन. याचा मॉलिक्युलर फॉर्म्युला सेम असणार आहे. इव्हन स्ट्रक्चरल फॉर्म्युला पण सेम असणार. स्ट्रक्चर पण यांचे सेम आहे. बट डिफरन्स काय होता याचा तर स्पेस मध्ये जी अरेंजमेंट होती यांची ती डिफरंट होती. सो मॉलिक्युल्स हॅव्हिंग सेम स्ट्रक्चरल फॉर्म्युला सेम मॉलिक्युलर फॉर्म्युला सेम कनेक्टिव्हिटी. म्हणजे त्या कार्बनला ते 4 ग्रुप लागले जे ह्या कंपाऊंड मध्ये लागले असणार आहेत. बट त्यांची स्पेस मध्ये अरेंजमेंट डिफरंट होती. स्पेशल अरेंजमेंट डिफरंट होती. आणि ते ऑप्टिकल ऍक्टिव्हिटी दाखवताना सुद्धा त्यांच्या मॅग्निट्यूड्स मध्ये त्यांची डायरेक्शन काय दाखवत होते ते वेगवेगळी दाखवत होते प्लेन ऑफ प्लेन पोलराइज रोटेशनचं. सो ऑप्टिकली ऍक्टिव्ह सबस्टन्सेस बट शो डिफरन्स इन द ऑप्टिकल ऍक्टिव्हिटी. एक राईट हँड साइडला शिफ्ट करेल तर एक लेफ्ट हँड साइडला. अशा कंपाऊंड्सना काय म्हणणार होता तुम्ही ऑप्टिकली ऍक्टिव्ह ऑप्टिकल आयसोमर्स. काय म्हणायचं हे दोघं ऑप्टिकल आयसोमर आहेत एकमेकांचे. लक्षात आलं तुम्हाला. ऑर्डिनरी लाईट काय आहे निकोल प्रिझम मधनं पास झाल्यावर प्लेन पोलराइज लाईट झाली.
त्यालाच आपण ऑप्टिकल ऍक्टिव्ह सबस्टन्स मधनं, ऑप्टिकल ऍक्टिव्ह सबस्टन्स म्हणजे आपला कायरल कंपाऊंड, यातनं पास झाल्यानंतर काय फेनोमेना झाला, या पूर्ण प्रोसेसला ऑप्टिकल ऍक्टिव्हिटी म्हणायचं. या प्रोसेसला, या फेनोमेनाला म्हणायचं ऑप्टिकल ऍक्टिव्हिटी. या कंपाऊंडला म्हटलं ऑप्टिकली ऍक्टिव्ह कंपाऊंड. का? ऑप्टिकली ऍक्टिव्ह कंपाऊंड असे कंपाऊंड आहेत की जे प्लेन ऑफ प्लेन पोलराइज लाईट रोटेट करतात. आणि नंतर काय बघितलं आपण, रॅसिमिक मिक्सचर, दोघांचं इक्विमोलार जर आपण कॉन्सन्ट्रेशन घेतलं आणि ते ऍड केलं याच्यामध्ये, तर ही प्लेन पोलराइज लाईट रोटेट होईल का? नाही, कारण प्लस इफेक्ट आणि मायनस इफेक्ट एकमेकांना कट करतील, नलिफाय करतील, ऑप्टिकली इनऍक्टिव्ह, हेच डू नॉट रोटेट द प्लेन ऑफ प्लेन पोलराइज लाईट. लक्षात आलं? आता हे ऑप्टिकल आयसोमेरिझम, स्टिरिओ आयसोमेरिझम का गरजेचं झालं? तुम्ही म्हणाल आपण गप हॅलोजन डेरिव्हेटिव्ह शिकत होतो, नॉमेनक्लेचर बघितलं, क्लासिफिकेशन बघितलं, रिॲक्शन्स पण झाल्या, आणि रिॲक्शन झाल्यानंतर आपण हे काय बघायला लागलो? तर आपण आता लक्षात घ्या काय बघितलं आपण, तर प्रिपरेशन ऑफ अल्किल हॅलाइड्स बघितलंय. अल्किल हॅलाइड बनवायचा कसा, पण अजून आपण हे बघितलंय का की अल्किल हॅलाइड्स पासून आपल्याला काय काय मिळू शकतं? नाही. सो अल्किल हॅलाइड्स वरती आपल्याला रिॲक्शन्स करायला लागणार आहेत. आणि अल्किल हॅलाइड आता 2-क्लोरोब्युटेन कसा कंपाऊंड निघाला? ऑप्टिकली ऍक्टिव्ह, म्हणजे स्पेस मध्ये पण त्याचं स्ट्रक्चर कसं आहे हे पण आपल्याला लक्षात घ्यायला लागणार आहे जेव्हा आपण अल्किल हॅलाइड सोबत रिॲक्शन करणार. सो रिॲक्शन्स ऑफ अल्किल हॅलाइड या पॉईंटसाठी ही आयसोमेरिझम खूप इम्पॉर्टंट आहे. फक्त तुम्ही लक्षात एवढंच ठेवा, कार्बनची व्हॅलेन्सी 4 असते, त्यातले 2 बॉन्ड आपण कसे दाखवतो? प्लेन मध्ये. हे जर प्लेन आहे, हा एक प्लेन आहे, या प्लेन मध्ये मी तुम्हाला मॉलिक्यूल काढून दाखवते. इथे कार्बन आहे, हे 2 बॉन्ड त्यांनी वरती बनवले. एक तुमच्याकडे असणार जो तुम्ही वेजनी दाखवायचा, जो माझ्याकडे असणार तो तुम्ही डॅशनी दाखवायचा. इनफ. आणि स्टिरिओ आयसोमर तुम्हाला समजायला लागतील. फक्त इमॅजिनेशन स्ट्रॉंग ठेवा. मी तुमचा ऑर्गॅनिक